हॅलो फ्रेंड्स, माझं नाव शंकर पुळजे आहे आणि मी गोव्याहून बोलतो आहे. मला आमचे जे सेंट्रल मिनिस्टर आहेत फॉर रोड ट्रान्सपोर्ट, त्यांना एक मेसेज द्यायची आहे माननीय नितीन गडकरीजींना. म्हणून हा व्हिडिओ मराठीतून काढला आहे आणि शक्यतो मी रिक्वेस्ट करणार की हा जो व्हिडिओ आहे हा त्यांच्यापर्यंत पोहोचवा. कारण आमच्या गोव्यामध्ये आता जे डेव्हलपमेंट झालं आहे आणि या डेव्हलपमेंटसाठी हजार हजार कोटी खर्च केले आहेत. ब्रिजेस झाले आहेत, रस्ते झाले आहेत आणि अजूनपर्यंत डेव्हलपमेंट चालूच आहे. चांगली गोष्ट आहे. नितीन गडकरीजी, थँक यू व्हेरी मच. कारण तुम्ही जो गोव्यामध्ये डेव्हलपमेंट करण्याचा इनिशिएटिव्ह घेतला आहे, त्याच्याबद्दल आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो. पण आता प्रॉब्लेम काय झाला आहे सर, की आमच्या गोव्यामध्ये जे रस्ते बांधले आहेत, ते चीप क्वालिटीचे रस्ते बांधले आहेत. जो कॉन्ट्रॅक्टर तुम्ही नेमला होता, त्याने आम्हाला ज्या क्वालिटीचे रस्ते पाहिजे, ते रस्ते नाही झाले आहेत. कर्नाटकाचे रस्ते, महाराष्ट्राचे रस्ते जर कंपेअर केले, तर आमच्या गोव्याच्या रस्त्यांची क्वालिटी चांगली नाही आहेत. जे हायवेज बांधले आहेत, त्या हायवेजना क्रॅक गेला आहे. दीड वर्षसुद्धा झालं नाही. 6 महिन्यातसुद्धा क्रॅक गेले आहेत. रस्ते नेमले आहेत. नेमले म्हणजे खड्डे पडले आहेत रस्त्यांना. ह्या लेवलचं काम झालेलं आहे. आणि पावसात तर तुम्हाला तर माहीत आहे कोकणात पाऊस कसा पडतो तो. त्या पावसात धोपरा एवढं पाणी रस्त्यावर, गाड्या चालवायला मिळत नव्हत्या. तर ह्या लोकांना विचारणार कोण आता? नितीन गडकरीजी, तुम्ही त्यांना पैसे दिले. त्यांना पैसे दिले, कॉन्ट्रॅक्ट दिलं, काम करा म्हणून सांगितलं. पण ते काम सारखं व्यवस्थित झालं आहे की नाही हे कोण बघणार? हे कर्तव्य गव्हर्नमेंटचं आहे ना, PWD डिपार्टमेंटचं आहे. पण ही लोकं त्याच्यावर लक्षच देत नाही. म्हणून आमच्यातल्या सामान्य लोकांना व्हिडिओच्या मार्फत, ॲप्लिकेशनच्या मार्फत तुम्हाला सांगावं लागतं. कारण मी याच्या अगोदर जो व्हिडिओ काढला होता त्याच्यावर तुम्ही दखल घेतली होती. पेरनेम मालपे या इथे जी लँडस्लाईड झाली होती त्याच्यावर मी बोललो होतो आणि तुम्ही लगेच तिथे दखल घेऊन सांगितलं होतं की ते आम्ही क्लिअर करून देणार म्हणून. पण अजूनपर्यंत ते क्लिअर झालेलं नाही आहे. काम चालू आहे तिकडे आणि ज्या पद्धतीने, ज्या स्लो पेसमध्ये ते काम चालू आहे, आम्हाला असं वाटतं की पूर्ण वर्षभर ते काम कंप्लीट होणार नाही आणि आमच्या लोकांना मालपे बॉटल नेक जो आता तुम्ही ओपन केला आहे तो सोसावा लागणार. आणि तो सारखा डेंजरस रस्ता आहे आणि त्या रस्त्यावर सुद्धा सारखं डांबर नाही आहे. परिस्थिती अशी आहे की लोक आमचे असे भिवून गाड्या चालवतात की आज मरणार की उद्या मरणार, ही परिस्थिती आहे. गडकरीजी, मी हा व्हिडिओ स्पेशली काढला आहे तुम्हाला सांगायला की आता परवरी फ्लायओव्हर तुम्ही बांधता आहेत. आमच्या सरकारने काम चालू केलं आहे ऑलरेडी. आणि त्या फ्लायओव्हर बांधताना परवरी रस्त्यावर एक देऊळ आहे आणि ते खापरेश्वराचं देऊळ आहे, आमच्या जागेकराचं देऊळ आहे. हिंदूंचं देव आहे आणि ते देऊळ किती वर्षापासून तिथे आहेत. असं म्हणतात की गेली 200-300 वर्षापासून ते देऊळ तिथे आहेत आणि आम्हाला जर काही प्रॉब्लेम झालं, आमचं लग्न असतं, त्यावेळी आम्ही तिकडे जाऊन पूजा करतो, सांगणं बोलणं तिकडे करतो. आता या तुमच्या डेव्हलपमेंटच्या नादात ते देऊळ मोडायचं सरकारचा विचार आहे असं ऐकलं आहे आम्ही. आणि त्या देवळासमोर एक वडाचं झाड आहे आणि ते वडाचं झाड खूप मोठं झाड आहे सारखं. वटपौर्णिमेला तिकडे सवाशिणी ज्या आमच्या बायका आहेत ते तिकडे येऊन पूजा करतात, सांगणं करतात की 7 जन्मी हाच नवरा आम्हाला मिळू दे आणि लोकांचे तिकडे इच्छा पूर्णही होतात. आता मला फक्त तुम्हाला एक रिक्वेस्ट करायला मी व्हिडिओ काढला आहे की हे जे वडाचं झाड आणि देव खापरेश्वर परवरी जे देऊळ आहे ते मोडू नका. कारण ते मोडल्यानंतर असंही होऊ शकतं की महाराष्ट्रात BJP इलेक्शन हारू शकते. कारण त्या देवाचा कोप एवढा आहे. मी मस्करी करत नाही. आता आम्ही सांगून मी व्हिडिओ काढून थकलो, सांगून थकलो. तिकडचे लोक सांगणं करून थकले देवाला. काय तर आमचे जे आमदार आहेत त्या आमच्या आमदारांना, मंत्र्यांना, सगळ्यांना, सरकारला देवाबद्दल त्यांना प्रेम नाही आहे. याच्या अगोदर आम्ही बघितलं आहे की वडाची झाडं कशी काढली, कशी मोडून उडवली आणि डेव्हलपमेंटच्या नावाने गोव्यामध्ये तर एवढी झाडांची कत्तल झाली आहे. तुम्ही जर प्रत्यक्ष बघाल ना, तुम्हाला रडायला येणार. ऑलरेडी मोपामध्ये जो एअरपोर्ट झाला आहे ना, तिथे कितीशे लाखांनी झाडं मारली आहेत. सो मी तुम्हाला एकच रिक्वेस्ट करतो, परवरी हायवेसाठी जे खापरेश्वराचं देऊळ आहे ते मोडू नका. ते वडाचं झाड आहे ते मोडू नका. जरा प्लॅन डायव्हर्ट करा, एवढीच रिक्वेस्ट आहे. आणि आमच्या सगळ्या गोवेकरांची ती रिक्वेस्ट आहे. कारण आमच्या भावना आहेत तिकडे. आम्ही जाताना येताना ते देवाला पाया पडतो आणि त्या देवाचं घर मोडलेलं आम्हाला आवडणार नाही.
सो मी आशा धरतो की हा माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आणि ते जे देऊळ आहे खापरेश्वराचं ते वाचवायला तुम्ही आम्हाला मदत करणार. मी तुम्हाला हे कशाला सांगतोय, माननीय नितीन गडकरीजी, कारण तुमचं काळीज जे आहे ना ते चांगलं आहे. महाराष्ट्रात तुम्ही एकमेव असे व्यक्ती आहात ज्यांना रिस्पेक्ट आहे, राजकारण्यामध्ये तुम्हाला रिस्पेक्ट आहे. सो म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला मी काढून आता ही मेसेज माझी पाठवतो, कारण गोव्याचा कोणताही राजकारणी तुम्हाला सांगणार नाही. म्हणून मी मराठीमध्ये बोललो. म्हणजे मराठी तेवढी चांगली नाही आहे, पण मी बोलायचा प्रयत्न केला आणि तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. तुम्हाला रिक्वेस्ट केली आहे की देव खापरेश्वर यांचं देऊळ मोडू नका. तुमचं आणखी पॉलिटिकल करिअर ग्रो होणार, तुम्ही प्रधानमंत्री होणार देशाचे. हे माझं ऐका, शंकर पोळजी सांगतो. मी गोव्यातील एक सोशल ॲक्टिव्हिस्ट आहे. पाया पडतो तुमच्या. देव खापरेश्वर जो परवरीला आहे त्याचं घर मोडू नका. जरा जो प्लॅन आहे ना तो डायव्हर्ट करा, एवढीच इच्छा आहे. थँक्यू व्हेरी मच.